सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। नवरात्री उत्सव म्हणजे अतिशय आनंदाचा आणि खूप आपण ह्या 9 दिवसाची इतकी तयारी करतो, नवीन नवीन कपडे घेणं किंवा रोज देवी आईची उपासना किंवा दुर्गेची 9 जी रूपे आहेत ह्या 9 रूपांची आपण पूजा उपासना करत असतो। कुणी रोज 9 दिवस आईची गरबा नृत्य करून शक्तीचे पूजन करतं, तर कुणी घरात आपल्या घट बसवून ह्या नवदेवीची पूजन करत असतं। तर बघा, काही जे नियम असतात, बघा आपण एखाद्या गोष्टीचे जर का नियम पाळले नाही तर आपण ते कसेही करतो। त्यामुळे आपण ज्या वेळेला देवी आईची पूजा करतो त्यावेळेला काही नियम असतात, हे नियम हे आवर्जून पाळले गेले पाहिजेत। काही नियम आहेत ते पाळले गेले पाहिजेत किंवा पूर्ण जी माहिती आहे आपण काय करावे काय नाही ते संपूर्ण माहिती आपल्याला ह्या व्हिडिओतून मिळणार आहे। आपल्याला देवी आईचे आशीर्वाद हवे असतील तर आपण काय करायचं, 9 दिवसात आपल्याला काही चुका करायच्या नाहीत, ते सर्व काही ह्या व्हिडिओतून तुम्हाला माहिती पडणार आहे। व्हिडिओ कुठेही स्किप न करता ऐका। तर बघा, 9 दिवसाची ज्या वेळेला आपण सेवा करतो, बघा 9 दिवस म्हणजे काय, तर देवी घटी बसलेली असते। आपली जी देवी आहे ही घटी बसलेली असते। काही लोक काय करतात, ज्या वेळेला घट बसवतात त्यावेळेला गणपती बाप्पा किंवा शिवपिंड किंवा काही ना काहीतरी ज्या दुसऱ्या कुठल्या मूर्त्या असतील त्या सुद्धा अगदी घटाच्या बाजूला बसवतात, पण असं करू नका। कारण बघा, आपण ज्या वेळेला घट बसवतो त्यावेळेला आई घटी बसलेली असते, त्यामुळे बाकी सर्व देव हे घटी बसलेले नसतात, त्यामुळे त्यांच्या आंघोळी वगैरे आपण घालू शकत नाही, देवी आईला सुद्धा आपण हात लावत नाही। त्यामुळे बाकी सर्व मूर्ती तुम्ही ठेवू नका। काही म्हणतील की खंडोबा देवांचं, तर नाही, खंडोबा देव सुद्धा त्यांची सुद्धा नवरात्र वेगळी असते, त्यामुळे त्यांचं सुद्धा नाही। तुम्ही कुळदेवीची आईची जर फोटो किंवा मूर्ती असली तुम्ही ठेवू शकता तिथे, परंतु बाकी सगळ्या देवांचे फोटो देवींचे फोटो हे तिथे ठेवू नका। तुम्ही फक्त देवींना घटी बसवा। आता पुढचं काय, बरेच लोक ह्या 9 दिवसात काही लोक काय करतात, तर अगदी खूप साऱ्या गोष्टी त्या दिवशी म्हणजे उपवास असतो, त्यामुळे अगदी कळत नकळत त्यांच्याकडून काही चुका होतात। उपवासाच्या दिवशी काही साबुदाणे, तर कोणी बटाट्याचे वडे, तर कोणी काय, तर कोणी काय, ह्या सगळ्या गोष्टी खात असतात। परंतु मला सांगायचं आहे, उपवास तुम्हाला जमत असेल तरच करा, कारण हा जो उपवास आहे हा फळ किंवा त्या ज्या गोष्टी उपवासाला चालतात, समजा राजगिरा, ह्या ज्या वस्तू आहेत ह्याच तुम्ही खाऊ शकता। बाकी तुम्ही कोणी शेंगदाणे खातं, तर कोणी वेफर्स खातं, तर कोणी तळलेल्या वस्तू खातं, तर कोणी मिठाचा प्रकार त्या वेफर्समध्ये असतं, ते सर्व वेफर्स खातात। हे असंच काही करू नका। दूध आणि फळे ह्या उपवासाचा आहार नक्की घ्या। हा सकस आहार आहे, ज्याने आपण 9 दिवस उपवास केला तरीही आपल्या शरीराला कुठलीही व्याधी होत नसतं, कारण फळं आणि दूध हा आपल्या शरीराचा सकस आहार आहे। देवी आईला घरात आपण ज्या वेळेला घटी बसवतो त्यावेळेला सकाळ संध्याकाळ देवी आईची आरती, नैवेद्य ह्या सगळ्या गोष्टी करायला चुकू नका। आईला ज्या दिवशीची कुठली माळ अर्पण करायची असते ती शास्त्रानुसार आम्ही माळेचा सुद्धा व्हिडिओ टाकणार, तर ती कुठली माळ आहे त्या दिवशी ती माळ सुद्धा नक्की अर्पण करा। देवी आईला शक्यतो सुगंधित आणि टवटवीत फुलं अर्पण करा। आता बरेच लोक काय करतात, तर अगदी 9 दिवस घरात आई घटी बसलेली असते आणि बऱ्याच लोकांच्या घरात भांडण किंवा शिवीगाळ होत असते। तर बघा, असं तर कधीच घरात भांडण तंटा शिवीगाळ होऊ नये, परंतु देवी आई ज्या वेळेला आपल्या घरात घटी बसते त्यावेळेला तर ह्या सर्व गोष्टी नक्कीच तुम्ही दूर ठेवायला पाहिजे। तर बरेच लोक ह्या दिवशी व्यसन करतात, मांसाहार करतात, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला देवी आईचा कधीही आशीर्वाद प्राप्त होणार नाही। त्यामुळे ह्या सर्व गोष्टी तुम्ही निदान 9 दिवस तरी आपल्यापासून लांब ठेवाव्या। काही महिलांना अशी सवय असते की आई घटी बसलेली असते किंवा नवदुर्गा येवोत किंवा नाही पण येवोत, परंतु इतरांचं वाईट चिंतण्यात त्यांचा पूर्ण दिवस जातो, तर हे सुद्धा आपल्यापासून लांब ठेवा। 9 दिवस नाही तर कायमच्या ह्या गोष्टी करणं। महिलांची गोष्ट, महिलांनी आपल्या घरात घट बसवले असतील आणि अचानक जर का मासिक धर्म आला तर काय करावं, तर बाकी इतर आपल्या घरात कुणी असतील तर त्यांच्याकडून ती पूजा करून घ्यावी, किंवा आपल्याला जर का सुतक झालं अचानक तर त्या सुतकात सुद्धा तुमच्या कुळातले नसलेले जे लोक आपल्या आजूबाजूला असतील तर तेवढे दिवस तुम्ही आपल्या देवी आईची इतरांकडून नक्कीच सेवा करून घेऊ शकता। ह्याला काही होत नसतं। देवी आईला आपलं मन हे स्वच्छ आणि सुंदर असायला हवं, आपली श्रद्धा किती आहे हे महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर ह्या 9 दिवसात घरात इतर कधीच नाही आणि ह्या 9 दिवसात सुद्धा आपल्या घरात अस्वच्छता ठेवू नका, कारण देवी आईला नेहमी जसं मन स्वच्छ लागतं तसं ते घर सुद्धा स्वच्छ असायला हवं। ह्या 9 दिवसात तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ सुद्धा करू शकता। ह्या 9 दिवसात आपल्या दारावर लहान मुली किंवा कुठली गायी किंवा कुठलेही पक्षी प्राणी आले तर त्यांना काहीतरी खाऊ घाला नक्कीच।
ह्या 9 दिवसात तुम्ही गरजूंना सुद्धा दान करू शकता. दान करणं हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. ज्यांना अगदीच ह्या 9 दिवसाचा उपवास करायला जमत नाही त्यांनी चढत्या उतरत्या क्रमाने हा उपवास केला तरीही चालतो. म्हणजे काय, पहिल्या दिवशी उपवास करतात, ज्या दिवशी देवी आई येते तो दुसऱ्या दिवशी सोडतात. त्यानंतर अष्टमीला उपवास करण्याची पद्धत आहे. बाकी सगळं तुमच्या परंपरेनुसार. तर आता इथेच व्हिडिओ बस करते, कारण खूप मोठा होता आजचा छोटासा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.